नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 3 मधले एक्झाम्पल नंबर 22 टू ऑनवर्ड्स पुढचे उदाहरणं आज बघणार आहोत. कालच्या स्ट्रीमला जर बघितलं तर अतिशय कमी उपस्थिती होती, कारण जे काही चाललेलं आहे ते तुमच्यासाठी चाललेलं आहे. परत मी सांगतोय, पण तो भाग आपल्या पण लक्षात येत नाही असं दिसतंय. दुसरा भाग असा की जो सिलेबस झालेला आहे तो सिलेबस पुन्हा होईल की नाही हे सांगता येत नाही, कारण हा ऑनलाईन घेतला गेलेला आहे. गव्हर्नमेंटने, शासनाने पण आपल्याला सांगितलं आहे की हा सिलेबस तुम्ही ऑनलाईन शिकवा, ऑनलाईन कंप्लीट करा. तर मुद्दा असा आहे की ज्यावेळेस शाळा उघडेल त्यावेळेस शाळा उघडल्यानंतर किती कालावधी राहतो आपल्याला, याच्यावर या सगळ्या बाबी अवलंबून आहेत. आता तुमची बोर्डाची परीक्षा आहे, तर बोर्डाची परीक्षा साधारणतः मार्चमध्ये होते. कदाचित काही नियम घालून किंवा काही बदल जर झाला SSC बोर्डाच्या नियमांमध्ये, तर कदाचित ती परीक्षा तुमची जी मार्चला होणारी आहे ती कदाचित पुढे ढकलली जाईल, त्याबद्दल वाद नाही. पण जेवढा आपल्याला वर्षभरामध्ये कालावधी मिळतो तेवढा कालावधी आपल्याला तसाच्या तसा मिळेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे बी केअरफुल असं मी म्हणेल. तुम्ही काळजी घ्या. दुसरा भाग अभ्यास होतो आहे की नाही याची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. घरी तुम्हाला भरपूर वेळ आहे. आज जर विचार केला तर समजा प्रत्येक विषयाचे रोजच्या रोज काही लेक्चर्स नसतात. हे आपण भूमिती किंवा या विषयाचा विचार याच्यासाठी करतो आहे की हा भाग थोडासा समजायला अवघड आहे म्हणण्यापेक्षा तो थोडासा क्लिष्ट आहे. तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये गॅप जर पडला तर आपल्याला त्या गोष्टींची रिव्हिजन करायला थोडासा जास्त कालावधी लागतो. म्हणून हा सगळा अट्टहास मी करतो आहे. तुम्ही गांभीर्याने लक्ष देऊन या बाबी पूर्ण करून घ्याव्यात असं मला वाटतं. शेवटी तुम्हालाच परीक्षा द्यायची आहे, पेपर तुम्हालाच लिहायचा आहे. पालक तुम्हाला फक्त प्रोत्साहन देतील, आम्ही तुम्हाला अध्यापन करून व तुम्हाला परीक्षेपर्यंत घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी आम्ही काम करू. बाकीचं जे सगळं काम आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि प्रामाणिकपणे करायचं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. ती तुम्ही घ्यावी. रेग्युलर हजर राहत जावं. रेग्युलर दिलेलं जे काम आहे ते करावं. आणि मी पुढे तुम्हाला सांगितलंच आहे, कालच्या स्ट्रीममध्ये सांगितलं आहे की ज्या काही टेस्ट आपल्याला घ्यायच्या आहेत त्या टेस्टसुद्धा आपण सुरू करणार आहोत. या टेस्टमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप, शॉर्ट ॲन्सर, लाँग ॲन्सर, म्हणजे आपण ज्याला म्हणूया की प्रूफ वगैरे विचारले जातील, काही एक्झाम्पल्स सोडवायचे असतील, अशा टेस्ट पण आपण घेणार आहेत. तर सांगायचा उद्देश असा की तुम्ही सिरियसली हा विषय घ्या. हाच विषय असा नाही की सगळे विषय तुम्ही सिरियसली घ्या, कारण शाळा केव्हा उघडेल हे माहीत नाही. अजूनही अनिश्चित आहे. तुम्ही सर्वजण बातम्या बघतात, तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि त्याच्यावरून मी बोलतो आहे की अनिश्चितीचं ते कधी उघडेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीने अभ्यास हा चालू ठेवावा लागेल. ठीक आहे. आपण आता एक्झाम्पल नंबर 22कडे जातो आहे. जवळजवळ आपलं प्रकरण कंप्लीट होत आलेलं आहे. आणि एक्झाम्पल नंबर 22 तुमच्यासमोर आहे. काय काय दिलेलं आहे बघा. 2 सर्कल्स intersect each other at point S and R. Their common tangent PQ touches the circle at point P and Q. Yes, prove that. काय प्रूव्ह करायचं आहे बघा. अँगल PRQ म्हणजे बघा, हा PRQ जो ट्रायंगल मला दिसतो आहे
this is a triangle PRQ and this PRQ triangle, this angle is PRQ of that triangle PRQ. PRQ ट्रायंगलचा हा एक अँगल या ठिकाणी मला दिसतोय. मी या ठिकाणी जे डार्क केलेलं आहे या अँगलचं मेजर अँड मेजर ऑफ दिस अँगल PRQ अँड मेजर ऑफ अँगल PSQ. वेअर इज PSQ? PSQ मीन्स दिस अँगल. येस, या दोघांची बेरीज किती आहे? 180 आहे असं मला प्रूव्ह करायचं आहे. मीन्स दिस टू अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स. मग हे मला प्रूव्ह करायचं असेल तर मला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी वापरता येतील. आणि हा जो क्वेश्चन आहे हा हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्सच्या प्रकारामध्ये मोडतो. या ठिकाणी तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल. थोडंसं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जे कन्सेप्ट्स तुम्ही शिकलेले आहेत ते कन्सेप्ट्स या ठिकाणी वापरावे लागतील. आपल्याला ज्या बाबी दिलेल्या आहेत त्या बाबी समोर तुम्हाला दिसत आहेत. याच्या व्यतिरिक्त काहीही दिलेलं नाही. याच्यासाठी मी एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करतो. आपण त्याला अगदी छोटंसं कन्स्ट्रक्शन आपण करूया. प्रूफ लिहायला मी सुरुवात करतो आहे. कन्स्ट्रक्शन हे प्रूफमध्येच एक स्टेटमेंट आपण लिहू फक्त. ड्रॉ द सेगमेंट SR. हे बघा, SR सेगमेंट तुम्हाला काढून घ्यायचं आहे. ओके, ड्रॉ द सेगमेंट SR. पहिलं वाक्य मी लिहितो इथे, ड्रॉ सेगमेंट SR. आता SR सेगमेंट काढून झाल्यानंतर काय आपल्या लक्षात येतं आहे बघा, स्मॉलर सर्कलकडे तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेट व्हायचं आहे. हे जे स्मॉलर सर्कल मी आता काढतो आहे इकडे दिसतं आहे बघा, हे स्मॉलर सर्कल. या स्मॉलर सर्कलच्या बाबतीत जर मी विचार केला तर PQ इज अ टँजंट अँड दिस PR इज अ सेकंड. बघा, ही सेकंड आहे PR इज अ सेकंड. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने डायग्रॅम झालेली आहे. समजा अशा पद्धतीने हा पॉईंट आहे, ही सेकंड आहे बघा अशी त्या ठिकाणी दिसते, तशीच ही सेकंड या ठिकाणी दिसते. ओके, हा अँगल दिसतोय मला, तसाच इकडचा अँगल दिसतोय बघा या पद्धतीने. तर आणि हा S पॉईंट इथे आहे कुठेतरी, म्हणजे हा जर मी जोडला अशा पद्धतीने तर दिस अँगल इज मेड बाय द टँजंट अँड सेकंड अँड दिस अँगल, हा अँगल बघा. येस, तो कुठे आहे? हा जो आर्क आहे याच्या अल्टरनेट सेगमेंटमधला तो अँगल आहे. म्हणजे दीज टू अँगल्स आर कॉन्ग्रेंट अँगल्स. व्हाय? दीज टू अँगल्स इंटरसेप्ट्स द सेम आर्क. बघा, हे दोघं अँगल एकच आर्क इंटरसेप्ट करतायत. हा इन्स्क्राईब अँगल आहे तो हाच आर्क इंटरसेप्ट करतो आहे आणि हा अँगल जो आहे ड्यू टू द टँजंट अँड सेकंड तो अँगल आहे तो सुद्धा तोच आर्क इंटरसेप्ट करतो. मीन्स द टू अँगल्स इंटरसेप्ट द सेम आर्क. मीन्स दिस अँगल इज इन द अल्टरनेट सेगमेंट. बघा, मी अशा पद्धतीने सेकंड जर काढली तर ह्या सर्कलचे दोन भाग झालेत. हा इकडचा एक भाग आहे आणि इकडचा एक भाग आहे. म्हणजे या भागात तयार झालेला जो अँगल आहे त्याच्या अल्टरनेट सेगमेंटमध्ये तयार झालेल्या अँगलशी कॉन्ग्रेंट असतो. याला म्हणतात अल्टरनेट सेगमेंट अँगल्स. येस, हे अल्टरनेट सेगमेंट अँगल्स कॉन्ग्रेंट असतात. मग तसं सिच्युएशन मला इथे दिसते आहे का बघूया. अँगल RPQ. येस, दिस अँगल इज कॉन्ग्रेंट विथ. बघा, आता याने कोणता आर्क इंटरसेप्ट केलेला आहे? PR. कोणी केलेला आहे? या अँगलने PSR. म्हणजे हा अँगल बघा. येस, मीन्स दिस अँगल अँड अँगल RPQ. हा अँगल बघा, हा इकडचा आणि हा अँगल, हे दोघं कसे असतील? कॉन्ग्रेंट असतील. व्हाय? ड्यू टू द अँगल्स इन द अल्टरनेट सेगमेंट. मग पहिलं विधान मी लिहितो, फॉर स्मॉलर सर्कल. बघा कसं लिहितं, फॉर स्मॉलर सर्कल. स्मॉलर सर्कलमध्ये मला जे दिसतं आहे ते मी लिहिणार आहे. PR इज अ सेकंड अँड PQ इज टँजंट. PR इज अ सेकंड अँड PQ is tangent. PQ is tangent.
मी एवढं लिहून झाल्यानंतर मला लगेच लक्षात येतं आहे की अँगल PRPQ, करेक्ट, अँगल RPQ इज इक्वल टू अँगल कोणाशी कॉन्ग्रंट असेल हा, PSR, अँगल PSR. व्हाय, अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. आणि मला माहिती आहे की अल्टरनेट सेगमेंट, द अँगल्स इन द अल्टरनेट सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट. अल्टरनेट सेगमेंटमध्ये तयार झालेले ते अँगल्स आहेत, म्हणून कॉन्ग्रंट आहे स्टेटमेंट नंबर 1. येस. इन द सेम वे फॉर लार्जर सर्कल, पुढचं स्टेटमेंट मी म्हणतो आहे की फॉर लार्जर सर्कल. आता लार्जर सर्कलच्या बाबतीत काय आहे, तसंच जसं आपण इथे विचार केला तसं इकडून विचार करायचा. RQ इज अ सेकंड, बघा RQ इज अ सेकंड अँड PQ इज अ टँजंट अगेन धिस अँगल. हा अँगल बघा या ठिकाणी दिसतोय, हा अँगल कोणाशी कॉन्ग्रंट होईल, याच्याशी कॉन्ग्रंट होईल. येस, म्हणजे RQP इज कॉन्ग्रंट विथ QSR. येस, सरळ लिहिता येईल. फॉर लार्जर सर्कल RQ इज सेकंड and PQ is tangent, and hence angle, which angle, RQP is equal to angle कोणाशी कॉन्ग्रंट असेल, QSR. Why, angles in alternate segment. Yes, this is statement number 2. Yes. आता एक ट्रायंगल मला दिसतो बघा, PRQ. या ट्रायंगलची प्रॉपर्टी मला माहिती आहे की सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून पुढे मी लिहितो आता, इन ट्रायंगल PRQ या ट्रायंगलमध्ये अँगल RPQ प्लस अँगल, बघा RPQ प्लस अँगल RQP प्लस अँगल PRQ इज इक्वल टू 180. इथे लिहायचं ट्रायंगल प्रॉपर्टी म्हणजे काय ते माहिती आहे आपल्याला. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल इज 180 डिग्री. मग आता हा जो अँगल आहे बघा RPQ, कुठे दिसतोय का वरती आपल्याला RPQ? हा बघा हा RPQ दिसतोय. या RPQशी कॉन्ग्रंट काय आहे, PSR. मग सरळ इथे PSR टाकायचं, अँगल PSR. येस, प्लस RQP, बघा हा RQP दिसतोय, याच्याऐवजी काय लिहिता येईल, QSR, अँगल QSR प्लस अँगल PRQ इज इक्वल टू 180. फक्त काय केलं मी, कॉन्ग्रंट अँगल्स जे आहेत ते इथं पुटअप केले. इथे म्हणायचं फ्रॉम 1 and 2 वरून मी ती लिहिलं. आता थोडंसं डायग्रामकडे बघा. PSR प्लस QSR म्हणजे हा टोटल अँगल एवढा. येस, म्हणजे या दोघांची मला बेरीज करता येईल. या दोघांची बेरीज काय होईल, आपण या ठिकाणी लिहूया. सम ऑफ दिस टू अँगल्स इज PSQ, अँगल PSQ. ही बेरीज झाली. या दोघांची बेरीज इथे लिहिली मी. प्लस हा PRQ तसाच राहील, अँगल PRQ अँड इज इक्वल टू 180 डिग्री. बघा या ठिकाणी प्रूव्ह झालं. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, PRQ प्लस PSQ मला मिळालेलं आहे. मी सम ऑफ दिस टू अँगल्स दॅट इज PRQ अँड दिस PSQ, सम ऑफ दिस टू अँगल्स इज 180 डिग्री. दॅट इज द अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स. येस, अतिशय सोपी उदाहरणं असतात. याच्यामध्ये थोडासा आपल्याला विचार करावा लागतो आणि ज्यावेळेस आपण तो विचार करायला लागतो
त्यावेळेस आपल्याला तर खूप सोपं वाटायला लागतं. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की बेसिक गोष्टी ज्यांच्या तयार असतील किंवा तयार आहेत, ज्यांचा सराव आहे, जे नेहमी त्या उदाहरणांकडे बघतात, जे नेहमी ते उदाहरणं सोडवून बघतात, अशा विद्यार्थ्यांना ही उदाहरणं सोडवणं फार अवघड नाही. इन जनरल बेसिकच आपलं तयार नसतं, त्यामुळे अशी उदाहरणं सोडवताना किंवा तिथं विचार करताना आपल्याला थोडेसे कष्ट पुरतात. बरोबर आहे. ते आपल्याला थोडंसं टाळायचं आहे. याच्यासाठी आपलं सातत्य असणं फार गरजेचं आहे. पुढच्या उदाहरणाकडे मी जातो आहे आता. नेक्स्ट एक्झाम्पल. पुन्हा अशाच प्रकारचे 2 सर्कल्स दिलेले आहेत. आता मी हे सर्कल्स असेच राहू देतो, कारण पुन्हा मला काढावं नाही लागणार. ठीक आहे. मी थोडंसं याच्यातच ॲडजस्टमेंट करतो. डायग्रॅम कशी दिली आहे बघा पुढच्या उदाहरणाची. पुढचं उदाहरण पण अतिशय सोपं आहे, ते तुम्हाला सहज समजेल असं पण आहे. थोडंसं मी काढण्याचा टाळतो आहे, म्हणून अशा पद्धतीने पुन्हा या ठिकाणी ते सर्कल असे मी काढून घेतो आहे. या ठिकाणी मला टँजंट दिलेली नाही आहे. आता 2 सेकंड दिलेले आहेत याच्यामध्ये. ठीक आहे. आपण हे थोडंसं याच डायग्रॅमचा विचार करूया. असे 2 सर्कल्स मला दिलेले आहेत. आणि काय झालेलं आहे की हे 2 सर्कल्स इंटरसेक्ट होत आहेत. फक्त ते इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जे आहे ते आपल्याला वेगळ्या प्रकारचे दिलेले आहेत. येस. आता हा पॉईंट एम दिलेला आहे आणि हा पॉईंट एन दिलेला आहे. येस. इन फिगर 2 सर्कल्स इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम अँड एन दिसतंय मला. येस. सेकंड्स थ्रू एम अँड एन म्हणजे एम आणि एनमधून काढलेल्या सेकंड. बघा अशा पद्धतीने सेकंड काढलेले आहेत. एममधून जाणारी ही सेकंड आहे. येस. आणि एनमधून जाणारी सेकंड अशा पद्धतीने. ओके. द सेकंड्स थ्रू एम अँड एन intersects the circle at point R and S. This point is R and S. Yes. And P and Q respectively. P and Q respectively. बघा अशा पद्धतीने डायग्राम दिली. काय प्रूव्ह करायचं आहे. आता मी एवढं उदाहरण या ठिकाणी लिहित नाही. ते उदाहरण तुमच्याजवळ आहे. आत्ताच मी त्या उदाहरणाबद्दल चर्चा केलेली आहे. दिस इज द गिव्हन. हा गिव्हन जो पार्ट आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता आपण या ठिकाणी विचार करणार फक्त काय प्रूव्ह करायचं आहे मला. टू प्रूव्ह. एवढंच मी या ठिकाणी लिहितो. टू प्रूव्ह सेगमेंट एस क्यू इज पॅरलल टू सेगमेंट आर पी. बघा हे मला प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह पण अतिशय सोपं आहे. यासाठी मला काय करावं लागेल. छोटंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कसं मी जाणार आहे. आता मला ज्यावेळेस पॅरलल लाईन्स दाखवायचे असतात, व्हेन वी शो दॅट द लाईन्स आर पॅरलल वी मस्ट यूज द 3 टाईप ऑफ टेस्ट, दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट अँड इंटेरियर अँगल टेस्ट. या 3 टेस्टचाच मला विचार करायचा आहे. मग आता या ठिकाणी कोणत्या प्रकारचे अँगल्स तयार होतील. इथे ट्रान्सव्हर्सल वगैरे काही दिसत नाही आहे. मला काढता येईल का. अशा पद्धतीने पण आपल्याला विचार. बघा एस क्यू म्हणजे हा सेगमेंट एस क्यू इज पॅरलल टू पी आर. हे 2 पॅरलल लाईन्स आहेत किंवा पॅरलल सेगमेंट्स आहेत असं मला प्रूव्ह करायचं. मग याच्यासाठी मी छोटंसं कन्स्ट्रक्शन करतो. कन्स्ट्रक्शन ते प्रूफमध्येच लिहितो की ड्रॉ सेगमेंट एम एन सेगमेंट काढून घ्यायची. एम एन सेगमेंट मी काढले. आता ही एम एन सेगमेंट काढून झाल्यानंतर माझ्या काय लक्षात येतं आहे की हा जो स्मॉलर सर्कल आहे या स्मॉलर सर्कलचा किंवा लार्जर सर्कलचा
मी आधी स्मॉलर सर्कलपासून विचार करतो. स्मॉलर सर्कलचा RMNP हा एक क्वाड्रिलॅटरल आपल्याला दिसतो आहे. त्याचे सगळे चारही व्हर्टायसेस सर्कलवर आहेत का, म्हणून आपण हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो सायक्लिक आहे असं म्हणू शकतो. येस, इट इज व्हेरी सिम्पल. म्हणून सरळ मी म्हणतो की क्वाड्रिलॅटरल फॉर स्मॉलर सर्कल. तुम्ही लार्जर सर्कलही घेऊ शकलात. MSQN इट इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे इथून काय मुद्दा महत्त्वाचा काय आहे की मला याच्यातून एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल निवडायचा आहे. बरोबर. ड्रॉ MN काढल्यानंतर सिलेक्ट वन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग फॉर स्मॉलर सर्कल पहिला मुद्दा मी लिहितो क्वाड्रिलॅटरल PNMR. क्वाड्रिलॅटरल PNMR इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. कारण तो दिसतोच आहे मला, तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. बरोबर. अँड आता बघा पुढचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. हा जर तुमचा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तुम्ही सिलेक्ट केलेला असला तर आपल्याला एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी माहिती आहे. आपण ती कोरोलरी म्हणून घेतलेली होती. ती प्रॉपर्टी काय आहे? एक्सटेरियर अँगल ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. बघा MNQ दिस इज द एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. येस, हा एक्सटेरियर अँगल आहे. अँड धिस एक्सटेरियर अँगल इज कॉन्ग्रेंट विथ द अपोजिट अँगल ऑफ इट्स ॲडजसंट अँगल. त्याच्या ॲडजसंट अँगलच्या अपोजिट अँगलशी तो कॉन्ग्रेंट असतो. येस. मग हा अँगल कोणाशी कॉन्ग्रेंट असेल तर याच्याशी कॉन्ग्रेंट असेल. करेक्ट. वाय? बिकॉज प्रॉपर्टी ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची ही प्रॉपर्टी आहे, एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं मी या ठिकाणी म्हणेल. म्हणून मी लिहिलेलं आहे आता इट इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. एन्स अँगल MNQ इज एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल PNMR. याचा तो एक्सटेरियर अँगल आहे. मग काय घडेल एक्सटेरियर अँगल असला तर? आत्ताच मी सांगितलं दिस अँगल इज कॉन्ग्रेंट विथ अँगल R दॅट इज PRM. येस, राईट. अँगल MNQ इज कॉन्ग्रेंट विथ कोणाशी? MRP किंवा PRM. अँगल PRM. येस, याच्याशी तो कॉन्ग्रेंट आहे. कशावरून? प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. येस, स्टेटमेंट नंबर 1. मग आता पुढं कसं जायचं? मला कशा पद्धतीने दाखवता येईल? आता फॉर लार्जर सर्कल बघा, फॉर लार्जर सर्कल तुम्हाला मी सांगितलं की लार्जर सर्कलला सुद्धा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे. फॉर लार्जर सर्कल क्वाड्रिलॅटरल MSQN इज अ सायक्लिक असं मला म्हणता येईल. तो सायक्लिक आहेच. मग पुन्हा एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी मी वापरेल. याच्यामध्ये आता एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी नाही वापरणार, तर सम ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी असं मी वापरेल. MNQ बघा, अँगल MNQ प्लस अँगल MSQ. आता याचा अपोजिट अँगल कोणता आहे? हा आहे. येस, या दोघांची बेरीज किती होईल? 180 होईल. बरोबर. हे कॉन्ग्रेंट नाही आहेत, माझ्याकडून कॉन्ग्रेंट खूण केली गेली. कॉन्ग्रेंट बघा, खुणासारख्या असल्या याचा अर्थ नीट लक्षात घेते, कॉन्ग्रेंट असतात. हे कॉन्ग्रेंट नाही आहेत, पण या दोघांची बेरीज किती आहे? 180. म्हणजे अँगल MNQ प्लस अँगल MSQ इज इक्वल टू 180. रिझन काय? थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम आपल्याला माहितीच आहे. मग
आता हा MNQ आहे की नाही बघा, MNQला कॉन्ग्रँट काय आहे, PRM आहे. मग इथे मी PRM टाकू शकतो. येस, म्हणजे इथे रिप्लेस करायचं आहे अँगल PRM, रिप्लेस केला मी, प्लस अँगल MSQ इज इक्वल टू 180. बाकीचं स्टेटमेंट मी तसंच लिहिलेलं आहे. मग आता आकृतीकडे बघा. PRM म्हणजे हा अँगल, येस, हा अँगल, अँड अँगल MSQ बघा दिसतोय, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल. येस, लक्षात आलं. हे कसे आहेत, 180 डिग्री आहेत, म्हणजे सप्लिमेंटरी आहेत. म्हणजेच ह्या दोन लाईन्स जर मी घेतल्या अशा पद्धतीने आणि ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली त्यांची, तर हे इंटेरियर अँगल्स आले बघा, बरोबर. मग सरळ मला खाली लिहिता येईल की हिअर RS is a transversal. If RS is a transversal, then these are interior angles, and hence by interior angle test मला डायरेक्ट लिहिता येईल, काय लिहिता येईल, तर RP, येस, RP इज पॅरलल टू SQ. इथे लिहायचं रिझन इंटेरियर अँगल टेस्ट. ही इंटेरियर अँगल टेस्टवरून, कारण इफ द इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. म्हणजे हा थेरम आपल्याला माहिती आहे, ही टेस्ट आपल्याला माहिती आहे. येस, या पद्धतीने आपण विचार करायचा. म्हणजे इंटेरियर अँगल टेस्टप्रमाणे दीज टू लाईन्स वी कॅन शो दे आर पॅरलल. येस, अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येईल. आता नेक्स्ट पुन्हा पुढचं एक उदाहरण आहे. त्या उदाहरणासाठी मला पुन्हा 2 सर्कल्स दिलेले आहेत. येस, आता मी पुन्हा हेच सर्कल वापरणार आहे. तुम्हाला असं वाटेल की हेच सर्कल सर वापरतायत, सरांना सर्कल काढता येत नाही. तर आता हे जे सर्कल्स आहेत, हा गमतीचा भाग झाला आपला. पण सर्कल पुन्हा पुन्हा तेच काढणं, कारण आकृत्या सगळ्या सारख्या आहेत, तुम्ही बघितलं असेल तर. हेच सर्कल मी पुन्हा वापरतो. जे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आपल्याला दोनच सर्कलवरून कशा मिळू शकतात याचा तुम्ही अनुभव घेतला असेल की मी डायग्रॅमच बदलवत नाही आहे, फक्त त्या ठिकाणी चेंजेस करतो आहे. आणि हे चेंजेस आपल्या लक्षात आले पाहिजेत. हे चेंजेस करतो आहे, हे चेंजेस आपल्या लक्षात आले पाहिजेत. ओके, आता या ठिकाणी पुन्हा 2 सर्कल्स आपल्याला दिलेले आहेत. आता एक्झाम्पल नंबर आपण 24कडे जातो आहे. मागच्या उदाहरणाचा नंबर बदलवायचा माझा राहिला, हरकत नाही. हे 2 सर्कल्स पुन्हा असे दिलेले आहेत. दे इंटरसेक्ट इच अदर, पुन्हा ते एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत या पॉईंटमध्ये. आता मी आधी डायग्रॅम काढतो, मग आपल्या लक्षात येईल की हे कशा पद्धतीने डायग्रॅम काढलेली आहे. 1 सेकंड फक्त मला दिलेली आहे. दिस इज अ सेकंड, मी काढलेलीच होती. अशा पद्धतीने 1 सेकंड आहे. त्या सेकंडचं नाव आहे BD. येस, आता बघा, हा जो पॉईंट आहे हा E आहे आणि हा पॉईंट आहे हा A आहे. आता पुढे काय केलेलं आहे, तर 2 सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट A अँड E. देअर कॉमन टँजंट थ्रू E, their common tangent through E intersects the circles at point B and D. दिसतंय आपल्याला B आणि D मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. येस, B and D. The tangent of the circles at point B and D intersect each other in point C. बघा, पुढचा मुद्दा दिलेला आहे. बी आणि डी मधून जाणाऱ्या ज्या टँजंट्स आहेत, टँजंट्स त्या टँजंट्स कुठे इंटरसेक्ट होत आहेत, ॲट पॉईंट सी. बरोबर, ॲट पॉईंट सी. म्हणजे ही एक टँजंट मी काढली बी मधून जाणारी. येस,
डी मधून जाणारी एक टँजंट मी काढली. येस, अशा पद्धतीने हे दोघं टँजंट्स कुठे इंटरसेक्ट होत आहेत? ॲट पॉईंट सी. बघा, अशा पद्धतीने टँजंट्स काढले. दिस टू टँजंट्स इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट सी. प्रूव्ह काय करायचं आहे? मला प्रूव्ह करायचं आहे क्वाड्रिलॅटरल. बघा, ए बी सी अँड डी. धिस क्वाड्रिलॅटरल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं मला प्रूव्ह करायचं आहे. गिव्हन मी तुम्हाला जे चर्चा आपण केली ती चर्चा म्हणजे गिव्हन. आता फक्त मला टू प्रूव्ह काय करायचं आहे तेवढंच मी या ठिकाणी लिहिणार. बघा, टू सर्कल इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ए अँड ई. द कॉमन सेकंड थ्रू ई intersect the two circles at point B and D. The tangents through B and D intersect each other at point C. Then prove that A, B, C, D is a cyclic quadrilateral. To prove quadrilateral A, B, C, D is a cyclic quadrilateral. ठीक आहे, तो सायक्लिक आहे म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे असं मला या ठिकाणी प्रूव्ह करायचं. मग आता हे प्रूव्ह करताना मी काय करेल, कोणत्या पद्धतीचे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करेल हे आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे. फार सोपं आहे. मी जर विचारात घेतलं की तो क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे असं मला प्रूव्ह करायचं आहे, तर मग हा ए पॉईंट मला इथे जोडायला लागेल. ठीक आहे, हा ए बी मी सेगमेंट काढली, ए डी सेगमेंट काढली. येस, नंतर ए ई सेगमेंट काढली. बघा, ड्रॉ द सेगमेंट ए बी, ए डी अँड ए ई. मी आता ज्या सेगमेंट काढल्या ते नीट निरीक्षण करा. पहिला मुद्दा मी या ठिकाणी लिहितो आहे, प्रूफ. ड्रॉ सेगमेंट. बघा, ड्रॉ सेगमेंट ए बी, ए डी अँड ए ई. ए बी, ए डी अँड ए ई. ह्या तीन सेगमेंट्स मला काढायच्या. ठीक आहे, आपण काढल्या त्या तीन सेगमेंट्स. मग पुढे काय करता येईल आपल्याला? सोपा भाग आहे. पुन्हा आपल्याला टँजंट आणि सेकंड अँड अँगल्स इन द अल्टरनेट सेगमेंटचा विचार करता येईल. तो कसा करणार? फॉर स्मॉलर सर्कल. बघा, आता पुन्हा स्मॉलर सर्कल आणि लार्जर सर्कल याचा मी या ठिकाणी विचार करतोय की फॉर स्मॉलर सर्कल, हे इकडचं जे सर्कल आहे स्मॉलर सर्कल तेवढाच विचार करा, बाकीचा जो भाग आहे तो डोळ्यासमोरून बाजूला करा. येस, या फक्त स्मॉलर सर्कलवर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर यू ऑब्झर्व दॅट बी ई इज अ सेकंड अँड बी सी इज अ टँजंट. बघा, त्यामुळे कोणता अँगल तयार होतो आहे? ई बी सी. हा अँगल बघा, ई बी सी. येस, दिस अँगल. आता हा अँगल कोणाशी कॉन्ग्रेंट असेल तर बी ए ई या अँगलशी कॉन्ग्रेंट असेल. येस, दीज आर द अँगल्स इन द अल्टरनेट सेगमेंट. एक एक स्टेटमेंट लिहू आपण, घाई करायची नाही. या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट मी लिहिलं. पुढे मी काय लिहिणार? फॉर स्मॉलर सर्कल. फॉर स्मॉलर सर्कल. टँजंट कोणती, सेकंड कोणती ते लिहा. बरोबर. विच इज अ सेकंड? बी इज अ सेकंड अँड बी सी इज अ टँजंट. बी इज अ सेकंड and BC is a tangent. BE सेकंड आहे आणि BC काय आहे? टँजंट आहे. त्यामुळे कोणता अँगल तयार होतोय? अँगल EBC. येस, अँगल EBC इज इक्वल टू कोणाशी कॉन्ग्रेंट असेल? BAE. अँगल BAE. व्हाय? अँगल्स इन द अल्टरनेट सेगमेंट. अल्टरनेट सेगमेंटमधले ते अँगल्स आहेत अँड दॅट्स वाय दे आर कॉन्ग्रेंट. इन द सेम वे पुन्हा आपल्याला
दुसरा काही विचार करता येईल का? येस करता येईल. कशा पद्धतीने करता येईल? पुन्हा फॉर लार्जर सर्कल. आता लार्जर सर्कलचा मला विचार करता येईल. त्या लार्जर सर्कलमध्ये वन ॲट द सेम असंच मला पुन्हा लिहायचं आहे. बघा, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्सचे जे प्रॉब्लेम असतात ते खूप काही असे कठीण असतात असा अजिबात नाही. फक्त त्याच्यामध्ये कन्सेप्ट्स जास्तीचे वापरलेले असतात, वेगवेगळे वापरलेले असतात, एकमेकांचं कोरिलेशन त्याच्यामध्ये असतं, म्हणून ते आपल्याला हायर ऑर्डर थिंकिंग स्किलचे प्रॉब्लेम्स असं म्हणतात. सगळे प्रॉब्लेम्स सारखेच आहेत, फार काही फरक नाही, फक्त याच्यामध्ये थोडे कन्सेप्ट जास्त वापरलेले असतात, एवढाच फक्त भाग आहे. अतिशय सोपी उदाहरणं असतात, काहीही घाबरण्याचं कारण नाही. EBC लिहिला आपण, BAE कॉन्ग्रेंट लिहिला. आता असंच मी फॉर लार्जर सर्कलसाठी लिहिणार आहे. फॉर लार्जर सर्कल. आता या लार्जर सर्कलसाठी काय? सेम. BE इज सेकंड. BE सेकंड आहेच, पण मग इकडून मी घेणार आहे तर मी DE सेकंड म्हणेल, बरोबर आहे, किंवा ED म्हणा. DE इज अ सेकंड, DE is second, and which is a tangent? CD is tangent. CD is tangent. असं लिहून झाल्यानंतर पुन्हा वरच्याप्रमाणेच मला लिहायचं आहे. वरती काय लिहिलेलं आहे मी? अँगल्स कॉन्ग्रेंट दाखवलेत. मग कोणते अँगल्स कॉन्ग्रेंट आहेत इथे बघा. आता EDC म्हणजे हा अँगल. येस, दिस अँगल इज कॉन्ग्रेंट विथ, बघा हा अँगल कोणाशी कॉन्ग्रेंट आहे? तर DAE म्हणजे या अँगलशी कॉन्ग्रेंट. येस, हे दोघं अँगल्स कॉन्ग्रेंट झाले. म्हणजे अँगल EDC, येस, पुन्हा मी लिहितो अँगल EDC इज इक्वल टू अँगल DAE. व्हाय? रिझन इज अँगल्स इन द अल्टरनेट सेगमेंट. अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. कारण ते जे दोन अँगल आहेत ना ते एकच आर्क इंटरसेप्ट करतात. बघा, याने हाच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे ED, आणि या ED आर्क कोणी इंटरसेप्ट केला आहे? तर ह्या अँगलने केलेला आहे. पण ॲट द सेम तुम्ही नीट कॉन्सन्ट्रेट होऊन बघितलं तर लगेच लक्षात येईल. हे कॉन्ग्रेंट झालं. मग या ठिकाणी याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणूया आणि याला स्टेटमेंट नंबर 2 म्हणूया. मग आता तुम्ही म्हणाल की सर आता हे कॉन्ग्रेंट अँगल तर झाले, मग आता पुढं काय करायचं? पुढे आपल्याला काय करायचं? पुढे आपण कशा पद्धतीने विचार करणार? आता तुम्हाला ट्रायंगल माहिती आहे, ट्रायंगल BDC हा ट्रायंगल माहिती आहे. हा एक ट्रायंगल मी घेणार आहे. आता बघा, हा ट्रायंगल मी सिलेक्ट करणार आहे. सिलेक्ट धिस ट्रायंगल. हा ट्रायंगल सिलेक्ट केल्यानंतर सम ऑफ मेजर्स ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. हा सिंपल प्रॉपर्टी मला माहिती आहे, ती सिंपल प्रॉपर्टी मी वापरणार. येस, मग पुढे मी म्हणतो इन ट्रायंगल BCD काय लिहिता येईल मला? अँगल BCD, बघा अँगल BCD प्लस अँगल CBE, बरोबर आहे. आता CBE लिहिण्याच्या ऐवजी मी काय लिहितो आहे आता तिथे? CBE. बघा, CBE किंवा EBC असा अँगल माझा वरती आहे इथे, EBC. मग EBCच्या ऐवजी मी काय लिहितो आहे आता? DBC. येस, DBC प्लस आता कुठला हा अँगल लिहायचा आहे तो मी लिहिलेला आहे खाली बघा, EDC. मग EDC लिहिण्याच्या ऐवजी मी लिहितो BDC, कारण तो ट्रायंगलचा अँगल मला दाखवायचा आहे. BDC इज इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. मग आता काय फरक आहे बघा, हा अँगल मला दिलेला आहे EBC, हा अँगल मला दिला आहे EDC. फक्त हे जे नावं आहेत हे नावं इथं वेगळे आहेत, पण अँगल तेच आहेत. येस, म्हणजे या दोघांचं बघा आता हे जे दोघं अँगल्स आहेत, हे दोघं अँगल्स म्हणजेच हे अँगल्स आहेत की नाही. येस, म्हणजे BAE
म्हणजेच DBC. येस, इथे फक्त नावं फक्त वेगळी आहेत, किंवा आपण वरच्याप्रमाणे इथे नावं दिले तरी चालतील. अँगल BCD प्लस मी असं करतो, DBC म्हटलेलं आहे ना, तर DBC म्हणजेच काय, EBC. मी इथे लिहितो अँगल EBC. येस, चालेल. प्लस इथे BDC म्हटलं आहे ना, तर EDC म्हणतो, अँगल EDC इज इक्वल टू 180. पुन्हा तेच. आता बघा, EBCबद्दल मला हा अँगल टाकायचा आहे, तो उचलायचा आणि इथे टाकायचा. कुठे टाकायचा, EBCच्या बरोबर, म्हणजे या ठिकाणी. इथे लिहिला मी अँगल ABAE. येस, प्लस याच्याऐवजी काय लिहिणार मी, EDCच्या ऐवजी DAE. अँगल DAE इज इक्वल टू 180 डिग्री. हा अँगल तसाच असणार आहे, अँगल BCD प्लस. आता हे जे दोन अँगल्स आहेत यांची बेरीज करा. बघा, BAE अँड DAE या दोघांची बेरीज म्हणजे हा टोटल अँगल आहे BAC. म्हणजे ह्यांची बेरीज किती येईल, तर BAC. म्हणून मी या ठिकाणी लिहितो अँगल BCD प्लस अँगल, बघा दोघांची बेरीज आली BAD. अँगल BAD इज इक्वल टू 180 डिग्री. तुम्ही या दोन अँगलचा विचार करा. बघा, BCD म्हणजे हा अँगल, येस, हा एवढा अँगल, आणि हा टोटल अँगल बघा एवढा, यांची बेरीज झालेली आहे आता. म्हणजे हे दोघं अँगल्स, दीज आर द टू अँगल्स ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अँड अपोजिट अँगल्स ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, देन द क्वाड्रिलॅटरल इज अ सायक्लिक. बरोबर. किंवा आपण त्याची कॉन्व्हर्स थेरम म्हणतो आपण, की इफ द टू अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, देन धिस क्वाड्रिलॅटरल इज अ सायक्लिक. बरोबर. माझं बोलताना चुकलं असेल कदाचित, तर या पद्धतीने आपल्याला तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दाखवता येईल. अपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी आहेत, हेन्स क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. कशावरून, तर कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या थेरमवरून मला सहज या ठिकाणी म्हणता येईल की दिस इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर अशा पद्धतीने उदाहरणं सोडवणे हा भाग सोपा आहे. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये बेसिककडून जाऊन आपलं जे सातत्य आहे ते टिकवून बेसिक आपलं तयार करणं आणि त्याच्यावर विचार करणं, हे जे काम आहेत, हे काम आपण जर केलं तर सहज अशा प्रकारची उदाहरणं, सोपी उदाहरणं सोडवता येतात. एक उदाहरण राहिलेलं आहे त्या संग्रहामधलं, ते आपण घेणारच आहोत. त्याच्याबरोबर अजून काही उदाहरणं आपल्याला घ्यायची आहेत, दॅट इज द हॉट प्रॉब्लेम्स. ते हॉट प्रॉब्लेम्स आपण निश्चित घेणार आहोत, त्याबद्दल वाद नाही. जवळजवळ आता तिसरं प्रकरण संपलेलं आहे असं मी आज या ठिकाणी जाहीर करतो. आणि पुढच्या जॉमेट्री ज्यावेळेस आपण सुरू करू त्यावेळेस पुन्हा आपल्याला ही जी उदाहरणं आहे, ही हॉट प्रॉब्लेम्स, याचं एक सेशन होईल किंवा 1 तास होईल आणि त्याच्यानंतर मग आपण जॉमेट्रीच्या पुढच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. पण आता उद्यापासून आपल्याला अल्जेब्राच्या काही स्ट्रीम्सचा विचार करायचा आहे. याच्यामध्ये आपले 2 प्रकरणं झालेले आहेत. तिसरं जे प्रकरण आहे ते मी नंतर घेणार आहे. फर्स्ट आपल्याला सुरुवात करायची ती GSTने. त्यामुळे GST हे जे चॅप्टर आहे, तर त्या GSTमधले सगळे प्रकार, कशा पद्धतीने ते GST कॅल्क्युलेट केलं जातो, शेअर्स वगैरे जो भाग आहे त्याच्यातला तो टोटल आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. कारण ते अतिशय नवीन असं प्रकरण मागच्या वर्षापासून सिलेबसमध्ये आलेलं आहे आणि ते डेली यूजशी कनेक्टेड आहे. म्हणजे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपल्याला जी माहिती लागते ती माहिती सगळी तुम्हाला त्या GSTमध्ये मिळेल. तर उद्यापासून मी GSTला या ठिकाणी सुरुवात करणार आहे. पुढे जेव्हा जॉमेट्री घेईल त्यावेळेस पहिला जो पिरियड असेल तो आपल्याला हेच उदाहरणं कंटिन्यू पुढे आपल्याला हॉट प्रॉब्लेम्स करायचे आहेत. त्याच्यातले काही 3-4 प्रॉब्लेम्स अतिशय महत्त्वाचे आहेत. ते फेमस एक्झाम्पल्स आपण ज्याला म्हणतो ते फेमस एक्झाम्पल्स बघायचे आहेत आणि नंतर मग पुढे जायचं आहे. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हजर रहा हे मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा. ओके, ठीक आहे.